ऐरनजाड. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. चला ऑनफिल्ड अंपास अंपास बॅटिंग टीम ओपनिंग पेअर त्वरित पाठवायचे. ची सुरुवात या मॅच मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाल. पलक 11 म्हटलं की बाळू बोराडे पुरस्कृत पलक दिदीच्या नावानं ही टीम खेळताना मैदानावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. काही क्षणात आता सामन्याची सुरुवात. 4 षटकांची मॅच आहे आणि ओपनर ब्लास्टर्स मैदानावरती पोहोचलेत. स्ट्रायकर अंपासच्या भूमिकेत तुम्ही पाहताय विक्रम शेलार आणि त्यांना साथ देत असताना जय पवार ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सनी राणे. सलामीची जोडी. बस 1 मिनिट फक्त मॅच थांबवा. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. थोडासा आवाज वाढव आणि हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. जोडी मैदानावरती पोहोचली आहे. अंपास रेडी आहेत. टीम्स रेडी आहेत. चला स्कोरर बी फास्ट. चले आपण मॅचला करूया सुरुवात. अंपास मॅच सुरू करायला हरकत नाही आहे. मॅच ऑन. गेम ऑन. रितेश भोपीचं आगमन झालं. ॲज अ स्कोरर सध्या आपल्यासोबत रितेश जॉईन होतोय आणि पहिला बॉल या मॅच मधल्या ठिकाणी येतोय निर्धाव. डॉट बॉल जी होती आहे या ठिकाणी समाप्ती. डॉट बॉल न झाला या ठिकाणी या मॅचचा खेळ सुरू. पहिला चेंडू या ठिकाणी आला डॉट. स्ट्रायकर इनला फलंदाज कुंदन आणि नॉन स्ट्रायकर इनला अंशुल. ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. बॉलिंग मार्क षटकातील पुढचा बॉल राईट अमोव्ह द विकेट. हा देखील चांगल्या टप्प्यावरती आहे. हलकसं अपील त्या ठिकाणी जरूर झालं. चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी मागचे 2 बॉल होऊ दिलेला नाहीये. सुरुवात अतिशय धमाकेदार झाली आहे. लगातारचे 2 चेंडू आणि लगातारचे 2 निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करते पहिल्या डावात 4 षटकाची मॅच. टीम जय भवानी शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय संघ पलक 11 जय हनुमान ऐरनजाड. 4 ओव्हर कमीत कमी 40 धावेचा मनसुबा असेल. मागच्या मॅच मध्ये 37 बनले होते आणि त्या डिफेंड झाल्या. इथे झालं डायरेक्ट हिट आणि सांघिक यश मिळत आहे टीम ऐरनजाडला. फलंदाज होतं बाद रनआउटच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. न्यू बॅटर्स मैदानावरती आले. सोन्या. टीमची टोटल धावफलकावरती अजूनही 0वरती आहे आणि विकेट रनआउटच्या स्वरूपात फर्स्ट आली आहे. एक चांगली सुरुवात झाली आहे पलक 11 जय हनुमान ऐरनजाडसाठी. मागचा सामना आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा 67 ऐरनजाडनं बनवलं होतं आणि 68चं टार्गेट एक मोठ्या फरकानं डिफेंड करत आजच्या दिवसातील एक टॉपेस्ट टीम खरवईला या स्पर्धेतून अगदी त्यांनी बाहेर केलं. चांगला राहिला सामना. ऐरनजाड बनाम खरवई ऐरनजाडच्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूला
उमर 11 गोरेगाव या संघाला पराभवाचा धक्का देत टीम आली आहे. वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहिलं. बॅकवर्ड पॉइंटला 2 धावा आणि ऑन दी मार्क आपल्याला टीम पाहायला मिळते. 3 धावा आलेत. ज्यावेळी थ्रो ज्यावेळी पोचला टप्पा पडल्यानंतर कॅरी होईल तोपर्यंत 3 धावेच्या मदतीनं डाव या ठिकाणी सुरू होताना आपण पाहता. न्यू बॅटर मैदानावरती आले सोन्या, त्यांनी आपलं अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. पॉवर प्ले सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फिल्डर्स तुम्ही पाहताय, एक समोर लॉंग ऑफला, एक ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आलाय. बॉल तयार आहे. सनी राणे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सनी. इथे देखील फटका चांगला. अपिश खेळे 3 फीटच्या वरनं काढला. फास्ट धावतो फिल्डर चेंडूच्या मागे, फायनली स्टॉप केला. आता मिळतील 2, त्यानंतर मागे बॅकअपसाठी खेळाडू त्या ठिकाणी होते. वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता थ्रो देखील चांगला आला. तर मग 2 धावा बनतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचतोय 5 या आकड्यावरती. सेकंड विकेटसाठी आता पार्टनरशिप सुरू झाली आहे. सेकंड विकेटसाठी मैदानावरती तुम्ही पाहताय डाव सुरू झालाय. सिंगल डबल ट्रिपल्स मैदानावरती येणं, चौकार षटकार येणं हे फार गरजेचं आहे. 2 मॅच जिंकून आज टेबल सध्या टॉप केलं टीम कुळगावनं, या मॅचचा विजेता. त्यांच्यासोबत खेळ आणि केतन भंडारी यांचं आगमन झालं, त्यांचं करूया आपण वेलकम. बॅकफुटला गेले, हलक्या हातानं खेळलेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या पॉवर प्लेचा P1चा खेळ या ठिकाणी आपण पाहिला समाप्त झालाय. अंपायरचा इशारा नो बॉल, म्हणजे अजूनही 1 बॉल बाकी आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट, ओव्हर स्टेप झालं आणि थोड्या रन्स कमी आल्या होत्या पहिल्या P1 मध्ये. आता संधी आहे या ठिकाणी फिनिश चांगलं करण्याची. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. स्कोर जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती आणि पॉवर प्ले मधला अंतिम बॉल आणि आता तो फ्रीट आहे. हडलक टीम सिद्धिविनायक इनगाव. टार्गेट जास्त मोठं नव्हतं 37, मात्र गोलंदाजी खूप चांगली झाली प्रतिस्पर्धी टीम कडनं. फ्रीटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. सनी राणे, टप्पा पडला, हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मिडल स्टिक वरनं निघून गेला. डॉट बॉल आहे. फ्रीटचा फारसा फायदा या ठिकाणी बॅटिंग टीम जयभवानी शिरगाव उचलू शकले नाही आहे. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 1/7. गोलंदाजांना अतिशय चांगला स्टार्ट दिलाय. एक सांघिक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे टीम ऐरनजाडला. पहिलं षटक संपल्यानंतर 7 लॉस ऑफ 1. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मॅचमध्ये. यांच्याकडनं वेदांसाठी एक कॅश प्राईज आहे. जर त्यांना विकेट हॅट्रिक या ठिकाणी घेतली तर त्याच्यासाठी ब्रँडेड शूज या ठिकाणी दिले जातील. सोल्जर रोहित गाडे यांच्या माध्यमातून. षटक संपलं मैदानावरती पहिलं. धावफलकावरती धावा झाले 7. बॉल तयार वेदांत, बॉलिंग मार्कवर, राईट अबाउट द विकेट. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करायचं होतं. अपील अपील अपील, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल अंपायरच्या नजरेपासून कुठेतरी दूर न्यायचा होता. त्यानंतर एक स्ट्रॉंग अपील झालं. आता आपल्या निर्णयावरती त्या ठिकाणी ठाम. क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे ज्यांना पाहिलेत, क्रिकेटमधलं अनेक सुख आणि खूप मोठी विजयाची एक पराकाष्ठा ज्यांना पाहिली आहे, ते नाव सध्या अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहे. JP आणि विक्रम शेला हे दोन्ही दिग्गज खेळाडू देखील राहिले ज्यांनी आपलं उभं आयुष्य दिलं क्रिकेटसाठी. 40 नंतर देखील आज क्रिकेटसोबत बांधलेली नाळ. इथे फटका समोर काढलाय ऑन ड्राईव्ह. डीप लॉंग ऑनला फिल्डर एका सेक्शनमध्ये उचललाय, थ्रो केला जाईल. एक सिंगल मिळती आहे. आज बाळूदादासाठी दिवस अतिशय चांगला आहे. आज दादाचा उपवास आणि खतरनाक क्रिकेट सध्या पलक 11 खेळती आहे. एखाद्या ट्रॉफी आणि त्या सोबतीनं ड्रीम बाईककडे आज एरंजाडवाले नजर टाकू शकतात. इतकं चांगलं क्रिकेट आज सनी राणे आणि टीमनं दाखवलं. हा फुल टॉस होता, इनफिल्डच्या वरनं काढायचा होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. शॉर्ट कव्हरला बॉल तिकडे उपस्थित आहे. एक सिंगल अजून ॲड होईल. धावफलक 1ने पुढे जाल. टीमची टोटल डबल डिजिटमध्ये ॲज अ स्कोरर रितेश भोपी
मयूर ग्रुपचे सदस्य आहेत, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत मॅन्युअल स्कोरर म्हणून. 10 ऑन दी बोट. मयूर ग्रुपची पोरं या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होते प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे गरज सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत कुलकर्णी असतील, प्रज्वल खडकबाण असेल, छोटा मयूर असेल, रितेश असतील, पूर्ण भोपी परिवार असेल. ऑन साईडला बॉल आडवा बॅटनं टर्न केलाय आणि चाललाय मड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय एक दमदार षटकार, 6 धावा. टाकला होता वेदांत परटोळे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरुद्धाला एक षटकार. आणि आता आक्रमण सुरू झालंय टीम जय भवानी शिरगावचं. आता यॉर्कर टाकला, वॉट अ बॉल. कीपरला बीट करून मागे जातोय, तिकडे बॅकअप मिळेल तोपर्यंत एक सिंगल मिळती आहे आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. 17 धावा स्कोरकार्डवरती आत्तापर्यंत लागलेत. चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण पहिल्या षटकात धावा कमी आल्या होत्या. त्यानंतर आता एक षटकार, सिंगल डबल्स ऑन आहेत, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा झालेत. 4 ओव्हर 40 या मैदानावरती बनायला पाहिजे एक ॲव्हरेज स्कोर, ज्याची अपेक्षा बॅटिंग टीमला असेल. हा फटका देखील चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. बॉल सीमा पार, इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. मिड विकेटच्या बाहेर एक खणखणीत जय भवानी शिरगाव ब्रँडेड षटकार. ना तो सुपर्ब होता. तिकडे त्याचा टप्पा, वेग, त्याची लाईन चांगली होती. बट त्यानंतर जसं तो बॅटच्या पट्ट्यात आला, आता तो सध्या रन्स खर्च करतोय. याची चर्चा करत होतो जे अवे फ्रॉम द बॉडी टाकत होता ना वेदांत वाईड लाईनला, बॅट्समनच्या रीचपासून थोडंसं दूर. फायनली अजून एक सिंगल आणि इथे जेल ड्रॉप झाला. कॅच होती यष्टीरक्षकाकडनं, ती मिस झाली आहे, थोडी कठीण होती. बॅटची इनर लागल्यानंतर ज्यावेळी बॉल वरती येतो अगदी पटकन दोन्ही हात वरती नेणं, कॅच कॅरी करणं कठीण जातं. 2 ओव्हर 24 धावात धावफलकावर 24. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर या 24 धावा या षटकामध्ये जर आपण पाहिलं तब्बल 16 धावा या ठिकाणी खर्च झाला. 2 षटकार आले, एक व्हाईट बॉल आला आणि महागडं राहिलं वेदांचं षटक. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात होईल. मयूर मेहर, सनी राणे हे चांगलं बॅट्समन आहेत, त्यांच्या अगेन्स्ट माहिती आहे एक चांगलं टार्गेट सेट व्हायला पाहिजे. मग ते एरंजाड इथनं ट्राय करेल. इथं येणारं षटक 7 ते 8 पेक्षा कमी धावेचं केलं जावं, जेणेकरून रिक्वायर रन रेट सेकंड इनिंगमध्ये चेससाठी उतरतील. नियर बाय 10-11 पर्यंत पाहायला मिळेल. बट जर या ओव्हर्समध्ये रन्स आल्या ना तर सुसाट धावताना गाडी ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जय भवानी शिरगाव या संघाची नगरसेविका चषक 2026 तुम्ही अनुभवताय. बाळू बोराडे, जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान क्रीडा मंडळ आयोजित हे एरंजाड गावाचं मानाचं, सन्मानाचं आणि कार्याला आणि कर्तृत्वाला एक क्रिकेटचा सलाम देणारी आदरणीय सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर नगरसेविका चषक आपल्याला पाहायला मिळतं. इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याला अजून एक भगवा षटकार. ते 7, दुसऱ्या षटकात 17 आले आणि या ओव्हरमध्ये 6 टोटल झाले 30. पहिल्याच बॉलवरती याला षटकार. कमबॅक करावा लागेल साहिलला.
साहिल एक फिरकी पट्टू आहे, कॅचचा कॉल थोडंसं दूर राहिला, बॅटला लागल्यानंतर डॉट बॉलची होती आहे, डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. षटकार खाल्ल्यानंतर वापसी आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल सध्या धावफलकावर आपण पाहताय 3-0-30. 40+ जाण्याचा मनसुबा जय भवानी शिरगावचा. स्विचिटचा फटका सजवला, डीपमध्ये फिल्ड असत आणि प्रयत्न चांगले होते, बट फायनली त्यांना बीट करून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विचिटसाठी जो फिल्डर ठेवला खूप जास्त डीपमध्ये थर्ड मॅनला होता, ते जर वाईडिश बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅनच्या थोडंसं कडेला असतं तर हा चौकार वाचूच शकले असतं आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. प्रेझेंस ऑफ माइंड बॅट्समनचं चांगलं होतं, घरामध्ये जसं वाकून झाडू मारावा अगदी त्याच प्रकारे हा स्वीप स्विचिटला आणि तदनंतर मिळाला धावा. या ठिकाणी 4 स्कोर 4ने पुढे जातं. 34 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. मागचा सामना 37 डिफेंड झालेत. या मॅचमध्ये त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकते या बॅटिंग करताना टीम जय भवानी शिरगाव. चला वेळ जास्त जातो, थोडं स्पीडअप करा टीम ऐरनजाड. धावफलकावरती धावा 1-34. चांगली बॅटिंग होती आहे या मॅच मध्ये. आपण पाहता फलंदाजी करताना सोन्या जो नंबर 3 वरती आला, यावेळी शफल झाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल पूर्ण केली जाईल बाईटच्या स्वरूपात आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातो 35. अतिशय सुंदर असं संध्याकाळचं वातावरण, हवेचा गारवा अंगाला स्पर्श करून जातो आणि त्यातला त्यात स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा रंगतीये. म्हणजे एखाद्या कॅरिबियन बेटाचा फील तुम्हाला इकडे आल्यानंतर 100% येतो. विचार करा आता डे मॅच असतात, नाईट क्रिकेट ज्यावेळी सुरू होईल याच मैदानावरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आयोजनातील दर्जा काय असतो तुम्हाला पीसी कप ब्रदर्स दाखवतील आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बदलापुराचा महासंग्राम ग्रामीण क्रिकेट पटलावरचा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक येत्या 14 फेब्रुवारीला बरोबर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच स्पर्धा सुरू होतीये. क्रिकेट प्रेमींसाठी एक अतिशय प्रेमाचा संदेश घेऊन मयूर ग्रुप आपला भेटीसाठी येईल आणि तब्बल 8 डे नाईट तुम्हाला ते आयोजन पाहायला मिळेल. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर, थोडंसं महागडं उचललं षटकाराला रन्स बनतात. अजून एक चांगला फटका, बॉल बॅक ड्राईव्ह, समोर लॉंग ऑफ आला, चेंडूवरती झाली मिसफील्ड, तोपर्यंत रन्स या ठिकाणी मिळतील 4. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर आणि हा येतोय चौकार, चुकीला माफी नाही आहे. षटक संपलं मैदानावरती नंबर 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन झालेत 39. टीम लगेचच आपल्याला या ठिकाणी षटक सुरू करायचं आहे. मैदानावरती नंबर 4. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आफ्टर फिनिश 3rd ओव्हर 39, 13च्या सरासरीने 39 बनलेत आणि अजूनही अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आणि या पाहूयात शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय साहिल भोईर. आता भोईरला आपली पावर दाखवावी लागेल कारण 3 ओव्हर 39 महागडे राहिले तिन्ही बॉलर्स. पहिलं षटक चांगलं होतं, तदनंतरच्या 2 षटकांमध्ये रन्स आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये 17 आणि तदनंतर आपण पाहिले धावफलकावरती धावा खर्च झाला 16 आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात 39. 3 ओव्हरचा खेळ झाला. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर साहिल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज. बॉल हवेत आणि सोन्याच्या बॅटचा फटका चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अडवला बॉल, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाहीये टीम पलक 11 जहानुमान ऐरनजाड. धाव फलक 2 ने पुढे चालला 41. आधी आपण साहिल बोराडेला पाहिलं, आता साहिल भोईर आला बॉलिंग ट्रॅकवर. रितेश भोपी आलेत स्कोरिंगच्या भूमिकेत, त्यामुळे मिस्टेक होणार नाही. एक अतिशय चांगला टॅलेंटेड स्कोरर आहे रितेश भोपी, अर्थातच मयूर ग्रुपचा लाडका बब्या.
फास्ट खेळा, वेळ जास्त जातो. बॅटिंग टीम लक्षात घ्या तुम्ही देखील. प्रत्येक बॉल नंतर चर्चा नको आहे. 4 ओव्हर्स तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इथे फिनिश करायच्यात. दोन्ही टीमसाठी नियमावली सारखी असेल. 41वा धावफलकावर साहिल भोईरचा पुढचा बॉल, राईट आर्म राऊंड विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल होता. इथं डीपमध्ये लॉंग ऑनला थोडीशी मिसफील्ड झाली आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सेकंडचा कॉल होता आणि तिकडे ओव्हर थ्रो झाला, बट एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते सध्या जाऊन पोहोचली आहे 42-42. पहिल्या षटकात आल्या होत्या धावा 7, विकेट्स देखील गेली होती. त्यानंतर जे पुनरागमन केलं आहे खूप सुंदर आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम जय भवानी शिरगाव, शिरगावच्या नावापुढे लागतं जय भवानी, त्यातूनच ताकद मिळते. कारण ओम बोलल्यानं मनाला शांती मिळते, राम बोलल्यानं आत्माला शांती मिळते आणि जय भवानी जय शिवराय बोलल्यानंतर मनाला आणि शक्तीचा संचार अगदी याची प्रचिती मिळते. इथे मिसफील्ड झाली आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हा आला जय भवानीसाठी एक भगवा शिवमय षटकार. धावफलक 6ने फ्लाय होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 6ने पुढे जाताना पाहायला मिळते 48 धावा. अविनाश होता मिड विकेटला, त्याला आणलाय लॉंग ऑफला. अविनाश म्हणाल इसमें मेरी गलती क्या थी भाई. 48 धावा धावफलकावर आलेत. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. साहिल भोईर थोडेसे महागडे ठरत आहेत कारण आता फिल्डरची साथ मिळत नाहीये. मागच्या 3 बॉलमध्ये 9 खर्च झालेत आणि अजून ऍड होतील 6. बॅटच्या समोर, बॅट खांद्याच्या मागे आणि बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. होतं ते मैदानावरती उभं झालंय 54. जिथे चर्चा सुरू होती 40ची तिथे 54 झालेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जय भवानी शिरगाव. क्या बॅटिंग केली आहे दोन्ही बॅटर्स. एका बाजूला सोन्या तर दुसऱ्या बाजूला फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. वैयक्तिक बॅटिंग करतो इंडिव्हिज्युअल कुंदन 27 वरती नॉट आउट आणि सोन्याच्या बॅटमधनं 24. अर्धशतकीय भागीदारी होईल का. बॉल हवा येता डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय तिकडे झेल. संपलाय खेळ. ऋतिकने घेतली आहे कॅच आणि फलंदाज धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. त्यानंतर काढली आहे या ठिकाणी साहिल भोईरनं विकेट. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. महत्वाचा बॉल. या मॅच मधला जिंकलेला संघ फाईट करणार आहे तो म्हणजेच टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. 2 सामने जिंकून त्यांनी टेबल टॉप केलाय. मॅचचं जसं दुसरं सत्र सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल महेशजी धुळे सरांचा. आडवा बॅटनं ऑन साईडला खेचला. बॉल येतो डीपमध्ये मिड विकेटला. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. एक मिळाली आहे. सेकंडसाठी विकेट रनआउटच्या स्वरूपात जाईल का. अपील होईल आणि यस ओईटी आउट. फलंदाज बाद. सत्र संपलंय मैदानावरती. पहिलं धावा झाले धावफलकावरती 55 आणि टार्गेट सेट केलाय जय भवानी शिरगावनं. टीम पलक 11 जय हनुमान ऐरन जाड समोर अब तक 56 रन चेस. असती आजपासून जल्लोष सुरू झाला असता उद्या संध्याकाळपर्यंत.
हार्ड लक होता है, कभी कभी बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आता मोठी जिम्मेदारी असेल मयूर मेहर, सनी राणे आणि पूर्ण बॅटिंग टीम वरती. 55 झाले, 56चं लक्ष्य. या आपण मॅडी सर, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण थोडा संपर्क साधा. चला या आपण कंटिन्यू करूया ती मॅच. 55 झाले, 56चं लक्ष्य. हा सामना जिंकला या ठिकाणी टीम ऐरनजाडनं. तर ऐरनजाड संघाचे पलक 11चे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेचे शिल्पकार बाळूशेठ बोराडे यांच्याकडनं पूर्ण टीमला संध्याकाळी मेजवानी दिली जाईल. मग ती आज नाही, उद्या, कारण आज गणपती बाप्पाचा दिवस. आता हा सामना जिंकलात तर पार्टी तो बनती आहे. 24 चेंडू आणि 56 धावेचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मयूर मेहर आणि त्याच्या सोबतीनं चंदू मेहर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चंदू मेहर आणि मयूर मेहर ही सलामीची जोडी. ऑल द बेस्ट. टार्गेट समोर फार मोठं, 56 धावेचं. आता ऐरनजाड या मैदानावरती जेव्हा जेव्हा उतरतो संघर्ष हा त्यांच्या वाट्याला नेहमीच आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल हेमंत पवार. हेमंत पवार बॉलिंग ट्रॅक वरती. चला मॅचची करूया आपण सुरुवात. यानंतर एक सामना अजून बाकी आहे, थोडंसं स्पीडअप करा. पहिल्या फेरीतला सामना 5 षटकांचा, दुसऱ्या फेरीतला 4 आणि तिसऱ्या फेरीतील 3. याचं कारण पहिल्या दिवसापासून आपण तसेच मॅचेस कव्हर करत आलोय. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी अगदी आपण पाहताय शाईन टू व्हीलर मोटर बाईक दिली जाते. अतिशय ब्रँडेड बाईक आहे आणि त्यामुळे सगळ्या टीम्सला सेम ओव्हर्स मिळावा हाच या ठिकाणी मनसुबा. पहिलाच बॉल, फटका फसलाय. मयूर मेहर इम्पॉर्टंट विकेट आणि मोठा धक्का मयूरच्या नावानं लागलाय. टीम पलक 11 ऐरनजाडला. तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी काढली आहे गोलंदाजानं. टीमची टोटल धावफलकावरती 56चं रनचेस आणि फर्स्ट विकेट शून्यावरती आली आहे. प्रचंड पोटेन्शियल होतं मयूर मेहरच्या बॅटिंगमध्ये. आज स्वतःला सिद्ध करू शकला नाही आहे. कदाचित ही वेळ त्याच्यासाठी खराब, बट मयूर मेहर एक मोठं नाव आहे बदलापूरच्या क्रिकेटमधलं. शफल झाले होते, स्विचिटचा फटका, गॅप मिळाला नाही आहे. त्या ठिकाणी आपण पाहता सनी राणेला आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर या ठिकाणी धावफलकावरती सुरू झाला. 56 धावेचं लक्ष्य या मैदानावरती पार करायचा. 56चं रनचेस. मजा यायला मॅचला.
चांगला रंगेला सामना. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. स्विच इट खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा, त्या ठिकाणी येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर धाव फलकावरती पुढे जाल 2 या आकड्यावरती. चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी ठीकसा झालेला नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 56 धावेचं लक्ष. मागच्या मॅचमध्ये जिकडे 37 डिफेंड झालेत तिकडे जयभवानी शिरगावने एक मोठं लक्ष उभारलंय आणि थोडंसं दबावात टाकताना या ठिकाणी आपल्याला टीम या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. टप्पा पडला, बॉल चालला अगदी आपण पाहता पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धाव फलकावरती पोहोचला 3 या आकड्यावरती. टार्गेट मोठं आहे त्यामुळे सुरुवात पॉवर प्लेमध्ये चांगली होणं गरजेचं आहे. मग ते कसं विसरून चालेल, मागच्या मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये अंतिम 52 रन्स बनवले होते टीम एरनझाडनं. आडवा बॅटनं थोडंसं लांबून खेचला, बॉल चला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. मिड विकेटला एक सिंगल मिळते, सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. थोडंसं ओव्हरथ्रो झाला होता, मागे बॅकअप त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच दरम्यान 2 धावा धावफलकावरती या ठिकाणी जोडला जातात. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 5 धावा स्कोरकार्डवरती लागलेत. लक्ष मैदानावरती 56 धावेचं या ठिकाणी पार करायचं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडला, चालला हा देखील बॉल. पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपानं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 6 धावा. त्याला स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि आता षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. संघाची धावत संख्या धावफलकावरती 8 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. जर जय भवानी शिरगाव हा संघ या मॅच मध्ये जिंकला, आज क्वालिफाय झाला, तर भागाराम पवार यांच्या वतीनं त्यांना संध्याकाळी मेजवानी असणार आहे. जे कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचं मनपूर्वक स्वागत. जर मॅच कुठून ऑनलाईन एन्जॉय करत असतील तर त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिला 8 धावा धावफलकामध्ये टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. जवळजवळ 56 धावांचं टार्गेट आहे. एक मोठी चेस सध्या पलक 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनझाड टीमला. 18 बॉल आणि आता 18 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे. या मॅचचं इक्वेशन 48 धावांचे, म्हणजे प्रति षटकामागे 16ची सरासरी आता मेंटेन करणं फार गरजेचं आहे. रितेश भोपी एक ऑफिशियल स्कोरर सध्या आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जॉईन होतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये युवांश.
ऑन साइडला फटका पण पाहतो अप्रतिम पाहायला मिळाला. आणि आता दर्जेदार स्ट्रोक तुम्ही पाहताय बॅटर सनी राणेच्या बॅटमधून. सध्या आपण पाहिलं तर सनीचे वडील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सन्माननीय अशोकजी राणे आपले मनपूर्वक स्वागत आपण करू. अरुणजी राणे त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटकार आला आणि या षटकार आल्यानंतर संघाची धाबत संख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतो 14 धावा. अनेक या ठिकाणी आपण पाहतो सनी राणेचे देखील चाहते या मॅचचा आनंद घेतात. त्यामधील रितेश भोपी यांना देखील तुम्ही पाहतायत. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह आणि आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. अंशुल सेकंडचा कॉल आणि या 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक आपण पाहतो पुढे चाललंय. निसार भाई शेख देखील मॅचचा आनंद घेतात. भाईजान स्टार सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना तर निसार भाई शेख भाईजान यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सेल ड्रॉप. ओ खर तर या मॅच मध्ये फार महत्वाची विकेट आणि आता झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगती पथावरती गोलंदाज युवा बॉलिंग टाकमध्ये षटकार आल्यानंतर त्याने लगेचच कमबॅक केलंय. सनी राणेला करता फटका खेळण्यासाठी त्याने भाग पाडलं आणि आता अंशुलने फार मोठी चूक केलेली आहे. ही चूक आहे की ही घोडचूक आहे येणारा काळच ठरवेल. या मॅच मध्ये 56 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये ज्या सनीने काय धावा बनवल्या षटकाराने या ठिकाणी क्विक रिप्लाय लगेचच चंदू मेहर मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. बॉल सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा बॉल सीमा पार षटकार. पकडला असतात तर स्ट्राईक रोटेट होऊ शकली नसती. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली परंतु चंद्रकांत मेहर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय शून्यावरती तो बाद झाला परंतु आता सलग लागोपाठचा दुसरा आला ना तर भाईजान यांच्या वतीनं 500. फुल टॉस बॉल आणखीन एक जबरदस्त पलटवार. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा बीमर ओर द वेस्ट. आणि आता त्याच्यावरती मिळतील धावा 6. एकंदरीत 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मागच्या एका बॉलसाठी युवा गोलंदाजाने मात्र आपण पाहतोय 13 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आता वेगाने पुढे चालली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांचं टार्गेट आहे. 26 धावा इथून बनवाव्या लागतील. उर्वरित 14 बॉल आणि आता 26 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. 2 षटकारांचे 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. आणि खरं तर आपण पाहतो आणखीन एक षटकाराला तर बाळू शेठ बोराड यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. हो यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो थोडंसं व्हेरिएशन गती कमी केली आहे युवा या गोलंदाजाने. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. खरं तर आपण पाहतो एक चांगली पार्टनरशिप. मयूर मेहर बाद झाल्यानंतर आपण पाहतो काय जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट सध्या चंदू मेहर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. पुराणे चावल अगदी आपण पाहतो एक लेजेंड खेळाडू आहे. सध्या आपण पाहतोय सगळ्या यंगस्टरला घेऊन या ठिकाणी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आज पलक 11 बाळूशेठ बोराडे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार त्यांच्याच कन्येच्या नावाने आज संघ जयनुमान एरंजाड खेळतोय. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक अंशुल भोसले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चूक किती महागात पडली आहे जय भवानी शिरगाव संघाला हे आता कळून चुकलं असेल. बॉल चाललाय सीमा पार. अंशुलला मात्र चकमा देत हाताला चटका लागून बॉल सीमा पार. मिळतील धावा 6. ठोकलाय षटकार.
क्या बॅटिंग करतात सनी राणे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानावरती ज्यांनी आग लावली आहे सध्या आपण पाहतो चंद्रकांत मेहेर अर्थात चंदू मेहेर मैदानावरती खेळतोय. त्याची खेळी पाहण्यासाठी खरं तर भाईजान सध्या या ठिकाणी उपस्थित आहे. संघाची धाबत संख्या 37 या षटकामध्ये जवळ 27 धावा. 29 धावा धावफलकावरती आहेत. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 37 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. बादशाह वही होता है जो बादशाह दिखाता है वो सनी राणे बीच मैदान के अंदर. 12 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि आम्हाला दीप काळे माहिती देतात 19 धावांची गरज. जे ऑनलाईन स्कोरर आहेत 12 बॉल 19. सध्या आपण पाहतो 56 धावांचं टार्गेट असताना एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. जय भवानी शिरगाव वर्सेस पलक 11 जय हनुमान एरनसाड. स्ट्राईक एंडला चंदू. 12 बॉल. हो यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने लॉंग लीगला एक धाव मिळणार आहे. एकच धाव आणि सध्या आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये कुंदन भोसले. कोशिश तो सबकी जारी है, कोशिश तो सबकी जारी है, लेकिन आने वाला भाईजान वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है. 11 बॉल आणि आता विजयासाठी 18 धावांची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर महाराष्ट्र पोलीस भाईजान यांच्या वतीने 1000 रुपये सनी राणेसाठी. ओ यावेळेस ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. शतरक्षक क्रिकेटमध्ये चुकीला दुखताच आपण पाहिलं तर अजिबात माफी नाही असं वर्नर ओमकार शेट्टे सरांनी केलं. परंतु ते खरं आहे अगदी, कारण अंशुलने सोडलेला झेल त्यानंतर मात्र एक बीमर बॉल. किती चुका मैदानाच्या आतमध्ये टीम शिरगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो मात्र पलक 11 जय हनुमान एरनसाड टीमने. त्यांच्यासाठी एक क्रीडागड अत्यंत लकी आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न असेल. टॉप. सध्या मैदानावरती घडतंय काय. कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सगळीकडे असं. एक जीवनदान मिळालं सनी राणेला तर एक जीवनदान मिळालं बॅटिंग करत असताना चंदू मेहेरला. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये त्या जीवनदानाचा फायदा उचलताय टीम एरनसाड संघ. संघाची धाबत संख्या धावफलकावरती 1-1 ने पुढे चालली आहे. धाबत संख्या आपण पाहतोय 40 धावा. 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. येणारे 9 बॉल 16 धावा. संध्याकाळचं सत्र आहे. हळूहळू आपण पाहतो वातावरण तापत चाललंय कारण सामना तितकाच अतितटीचा प्रेक्षकाला पाहायला मिळतोय. हो यावेळेस गतीमध्ये थोडं सबमिशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस. कुंदन भोसले जबरदस्त गोलंदाजी करतात. दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता अगदी आपण पाहतोय. कधी चेंडू वेगवान तर कधी चेंडू स्लोवर पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि तशीच गोलंदाजी सध्या आपण पाहतो चांगल्या बॅटरला थांबवण्याचं एक शस्त्र आहे. सध्या आपण पाहतोय कुंदन भोसले नावाचं. संघाची धावत संख्या धावफलकावरती 40. 8 बॉल 16 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे आपण पाहिलं तर 2 धावा इथे बनवाव्या लागतील टीम एरनसाड संघाला या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक. यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक जज करतायत. वॅकेंट एरियामध्ये नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिळतील धावा 2 आणि आता सनीला माहिती आहे प्रत्येक बॉल वरती दुहेरी धाव जरी आली ना तरी संघ आमचा विजय होऊ शकतो हे माहिती आहे. कारण आता येणारी 7 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. सध्या गोलंदाजी देखील दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर सामना समसमान पाहायला मिळतोय. 50-50 बॅलन्स आहे. 7 बॉल 14 धावांची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सनी राणेसाठी भाईजान यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. शिरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. शिरगाव संघ जर आज क्वालिफाय झाला तर भागाराम पवार जे मात्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या वतीने त्यांना एक ट्रीट
देण्यात येणार आहे. गोलंदाज सज्ज, अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपयशी राहिले आणि शेवटचा बॉल राहिला तो गोलंदाज कुंदन भोसलेच्या नावावरती डॉट बॉल. आणि आता समीकरण शिल्लक आहे 6 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. चौदा धावांची गरज. म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. या मॅच मध्ये आपण पाहतोय एका बाजूला टीम एरलझाड खेळतीये तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिरगाव संघ. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज डाम आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सांगणं फार कठीण आहे कोणता संघ या मॅच मध्ये विजयाची पताका मिळेल. 6 बॉल आणि आता 14 धावांची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टॅक वरती. शेवटच्या अंतिम षटकात रवी वरती विश्वास दाखवण्यात आलेला आहे. स्ट्रायकिंगला चंदू मेहर, नॉन स्ट्रायकिंगला सनी राणे. खरं तर आपण पाहतो हा गोलंदाज एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडे. 6 बॉल मध्ये 3 धावा देखील या गोलंदाजाने वाचवल्यात आणि आता पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते. काय जबरदस्त झेल टिपलाय. कुंदन भोसले धावत पळत पोहोचलेत. दूरचं अंतर त्याने कापलंय आणि एक अप्रतिम ग्रीट कॅच या ठिकाणी टिपण्यात आली आहे. फलंदाज बाद. मात्र मैदानाच्या आतमध्ये बाहेर चालले मैदानाच्या आतमधून आणि आता सध्या धक्का क्रमांक 2 लागलाय पलक 11 जर्मन एरलझाड संघाला. सध्या आपण पाहतो ज्यांचं संगीत क्षेत्रावरती नुसतं प्रेम नाही तर मात्र क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूवरती आणि क्रिकेट या खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे असे भाईजान सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. 5 बॉल 14 धावांची गरज आहे. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे. कधी सामना एरलझाड टीमच्या बाजूनं तर कधी सामना शिरगाव टीमच्या बाजूनं चुकतोय. सामना बॅलन्स आहे. 5 बॉल 14 धावांची गरज. जरा या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज रवी ज्याने मात्र मागचा कारनामा आपण त्याचा पाहिला तर सातत्याने धावा रोखण्याचा प्रयत्न टीम शिरगाव संघासाठी त्याच्या वतीनं करण्यात आलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. रवीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतायत. चंदू मेहर नंतर फलंदाज आपण पाहतोय कल्पेशला सुद्धा हे मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. तरी सागर इरमाळी संघ नायकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. हरकत नाहीये परंतु आता सनी राणे सारखा फलंदाज एरलझाड कर हेच म्हणत असेल की सनी राणे कधी स्ट्राईक एंडला जाईल. 14 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर सामन्याला कलाटी होऊ शकते पण तो सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला जसा फलंदाज आतमध्ये जातोय तसा मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. तू चल मैं आया असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचे उर्वरित 4 बॉल 14 धावांची गरज. सामना मात्र एरलझाड टीमने आपल्या बाजूने खेचलाय जरूर पण तो शेवटच्या
अगदी अंतिम षटकामध्ये ही पडसड पाहायला मिळते. 4 बॉल 14 धावा. स्ट्रायकिंगला मिस्टर ललित भुईर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय रवी ऑन अ हायट्रिक बॉल. चांगला स्ट्रोक ललित भोईरच्या बॅट मधून. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता संघर्ष वाढलाय या मॅच मधील. बॉल सीमा पार. मिळतील धावा पलक 11 एरनचा टीमला 6. अरे आ देखिए जरा किसमें कितना है दम जम के रेखना कदम बैरी साथिया. षटकार आल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अशा अपेक्षा जिवंत झालेत टीम एरंजाड संघाच्या. कारण आता 3 बॉल 8 धावांची गरज. सलग लागोपाठचे 2 षटकार आले तर अक्षय वासुदेव भुईर यांच्या वतीनं ललित भोईरला पारितोषिक देण्यात येईल. परंतु क्षेत्ररक्षक जज करतायत उमेश पवार आणि आता झेल ड्रॉप स्वतः स्कीड झाले तिथे पाहावं लागेल. 1 कंप्लीट 2 कंप्लीट आणि फलंदाज होईल तिसऱ्यासाठी बाद. ललित भोईरला परतावं लागेल माघारी. धक्का लागेल टीम पलक 11 एरनचा टीमला 4था फलंदाज बाद. बॉल 6 धावांची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. सामना कोणी जिंको सामना कोणी पराभूत होऊ दे परंतु दोन्ही संघाचा खेळ जर भाईजान आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मॅच रंगतीये. 56 धावांची गरज असताना सामना होता कुठे सामना आला कुठे. 50 धावा तब्बल धाव फलकावरती आहेत आणि आता 2 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. सायकिंगला सनी राणे ज्यांनी मात्र विजयाची स्वप्न दाखवले टीम पलक 11 जय हनुमान एरनचा टीमला. तो फलंदाज सध्या आपण पाहतोय स्ट्राईक इनलाय. 2 बॉल 6 ची गरज. 1 फटका आला तर मात्र एरनजाड संघ या मॅच मध्ये आपला दबदबा या ग्राउंड मध्ये आपला दबदबा प्रस्थापित करेल. आणि जर चेंडू डॉट आला विकेट आली तर शिरगाव संघ देखील इथे विजयाचा गुलाल उधळेल यात मात्र शंका नाही आहे. 2 बॉल 6 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो रवी ज्यांनी विजयाची स्वप्न टीम शिरगाव संघाला देखील दाखवलेत. सुरुवातीला चंदू मेहर आणि कल्पेशला बाद करणारा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6 धावा वाचवल्या जातील का हा एक मोठा प्रश्न आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आणि स्ट्राईक इनला सनी राणे देखील तयार. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जज करतात उमेश पवार. टिपली असेल संपलाय खेळ. फलंदाज सनी राणेला परतावा लागेल माघारी. धक्का लागेल 5वा टीम एरनजाड संघाला फलंदाज बाद. निसारबाई शेख यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्या या झेलसाठी अप्रतिम झेल त्यांनी टिपलाय. या मॅचची प्राइज विकेट त्याला मात्र मिळाली आहे. 1 बॉल 6 ची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. जर षटकार आला तर सामना टीम एरनजाड संघ देखील जिंकेल परंतु इथे मात्र डॉट आला विकेट आली तर मात्र इथे शिरगाव संघ कमबॅक करेल. पुनरागमन करेल या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. खरं तर जितके प्रेक्षक या मॅचचा आनंद या क्रीडानगरीमध्ये घेत आहेत त्याही पेक्षा जास्त प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. 1 बॉल 6 ची गरज. व्हॉट अ मॅच. थ्रिलिंग मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 6 गोलंदाज रवी. स्ट्राईक एंडला नयन बोराडे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये.
चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील खास करून फिल्डिंग करणारी टीम. एक बॉल 6ची गरज आहे. गोलंदाज रवी अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली आहे. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा अतोनात प्रयत्न या ठिकाणी रवीच्या माध्यमातून देखील करण्यात आला. एक बॉल 6 धावा असे कित्येक वेळी सामने या क्रीडा नगरीमध्ये रंगलेले आपण पाहिलेले आहेत. आणि आता शेवटचा अगदी आपण पाहतो एक बॉल आणि 6 धावांची गरज. टीम एरनसाड की टीम शिरगाव याचं उत्तर देऊन जाईल शेवटचा हा एक बॉल. जिजाऊ संस्थावाचे हनुमान ग्रामस्थ मंडळ एरनसाड बदलापूर आयोजित नगरसेविका चषक या स्पर्धेतील हा थरार तुम्हाला अनुभवाला मिळतोय. शेवटचा एक बॉल 6 धावांची गरज. नयन बोराडे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम जय हनुमान. पलक 11 एरनसाड टीमने होत्याचं नव्हतं केलंय. काय फटका पाहायला मिळाला. बॅटच्या टोनला लागून बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा असा ठोकलाय षटकार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. अजून एक मॅच आहे. चला या सगळ्यांनी बाहेर या प्लीज. अजून जल्लोष तुम्हाला करायचे परंतु या मॅच नंतर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच परंतु एका या षटकारासाठी बाळू बोराडे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. नयन बोराडे यांनी ठोकलेला हा षटकार निखिल सुभाष मेहर यांच्या वतीनं देखील 500 रुपीज या षटकारासाठी आपण पाहतोय. हार्ड लक टीम जय भवानी शिरगाव.